आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय महादेव माने सर, आमच्याबरोबर उपस्थित असलेले सुरेश सर, मोरे सर, मेजर बापूसाहेब सुरवशे आणि सिद्धनाथ जगताप सर आणि आपल्या शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, बरेच दिवसापासून चालू होतं की आपल्या शाळेला लॅपटॉप द्यायचं होतं. किती द्यायचे याच्यावर विषय चालू होता. मग त्यावेळेस मी साहेबांना म्हणलं की विद्यार्थी जास्त आहेत, तर 5-10 लॅपटॉपनी चालणार नाही, तर त्याच्यावर विचार करून मग आपण 20 लॅपटॉप साहेबांनी या ठिकाणी द्यायला लावले. आणि त्या लॅपटॉपचं देऊन बरेच दिवस झालं, उद्घाटन करायचं थोडंसं उशीर झाला, कारण साहेबांनाही दरवेळेस येणार म्हणत होते, त्यांना यायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे शेवटी कोणाच्या तर हस्ते करायचं म्हणून माझ्या हस्ते केलं. त्यामुळे महादेव मानेंचं आणि सर्व शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो की माझ्या हस्ते काही नाही केलं तुम्ही उद्घाटन. आणि मला एकच सांगायचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना की आता बरेच आपल्या मुलांनी सांगितलं संगणकाचा फायदा काय आहे, आणि त्यांनी हे बी सांगितलं की आपण रील्सवर हे करतो ते करतो. रील्सवर जे आपण बघतो ते करतो कारण का मुलांच्या आधी त्यांचे वडीलच घरी गेल्यावर मोबाईल घेऊन बसलेले असतात का नाही? मग त्यांचं अनुकरण मुलं करणार का नाही? त्यामुळे आपण आधी जे ज्येष्ठ आहेत, आपल्या शाळेतले शिक्षक आहेत किंवा आम्ही वडीलधारी आहोत, आम्ही आमचं मोबाईल बघणं आणि रील्स बघणं हे कमी केल्याशिवाय मुलं कसं अनुकरण करणार? तेव्हा मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की विद्यार्थ्यांना इतरांना सांगणं सोपं आहे आपल्याला, पण आपण आधी अनुकरण करायला पाहिजे. आजकालची पिढी जे आता मोबाईल आणि लॅपटॉप कॉम्प्युटरवर एवढं लागली आहे की वाचनापासून दूर चाललेली आहे. आपण अजून सुद्धा किती जरी झालं तर जेवढं तुम्ही वाचाल तेवढं आपली प्रगती होणार आहे. पुस्तक हे आयुष्यासाठी कधी सुटलेलं नाही. कारण काय, मी एक सांगतो आपल्याला की आम्ही लहान असल्यापासून आम्ही बघतोय की आम्ही 3 जण भावंड, 3 भावंडांपैकी मोठे जे इन्स्पेक्टर झाले त्यांना आमच्या आजोबांनी उस्मानाबादला TPS ला टाकलं, प्रेरणा पब्लिक स्कूल, आपल्याला माहित असेल. आणि नंतर मी 2 नंबर मला पुण्याच्या शाळेत टाकलं, SSPMS म्हणून एकदम स्टँडर्ड शाळा होती, त्या शाळेत मला टाकलं. आणि आमचे जे लहान बंधू आहेत त्यांनी एकतर शेताकडे राहावं म्हणून त्यांना इथल्या जिल्हा परिषद शाळेत शिकवलं. नंतर त्यांनी चप्पळगावला शाळा शिकले. मग जो मी एका शाळेत, चांगल्या शाळेत, कॉन्व्हेंट शाळेत शिकलेला, आज मी शेती करायला आलो. आणि जे जिल्हा परिषद शाळेत शिकले ते आज एवढ्या मोठ्या पदावर IAS म्हणून झाले. आणि ज्यांची मिडियम शाळा होती ते MPSC देऊन PSI झाले. म्हणजे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की शाळा किती चांगली आहे, किती मोठी आहे, याच्यापेक्षा आपण काय कर्तृत्व करतो, मुलांमध्ये तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे. असंच एकदा जाताना एक शाळेतल्या एका विद्यार्थ्याला मी विचारलं, अरे तू पळतोस का म्हणलं. त्याला कळच ना गेलं पळतोस का म्हणलं. तू 100 मीटर पळून दाखवतोस का म्हणला. 100 मीटर म्हणजे किती, हा पहिला त्याला प्रश्न पडला. मी म्हणाले 100 मीटर म्हणजे 100 मीटर पळायचं परत यायचंय, तू 100 मीटर किती वेळात पळू शकतोस. त्यानं म्हणला, त्याला कळच नाही गेलं काय. मी म्हणलं तुला खेळ आहे, खेळ माहिती आहेत का, तुला खेळ खेळतोस का म्हणलं. खेळतो की, काय काय खेळतोस म्हणलं. क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो.
मग तसंच ते 100 मीटर पळणं आहे. मग खेळ तू खेळतोच कसं म्हणल्यावर म्हणला मी मोबाईलवर खेळ खेळतो. ग्राउंडवर खेळ खेळल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार कुठला खेळ काय आहे. मग 100 मीटर म्हणले 100 मीटर पळायला लागल तुला किती वेळ लागल. त्यानं 3 वेळा 100 मीटर गेला आणि आला बघितला. त्यानं म्हणला 5 मिनिटं लागला. 5 मिनिटं कसं. अरे जगातला जो बोल्ट आहे आता का ॲथलेटिक्सचा जो रेकॉर्ड केला त्यानं 7 सेकंदात पळतो. मग काय पळत असेल. माझं काय म्हणला मी म्हणलं तू सुद्धा पळू शकतोस. नाही म्हणला मी नाही पळू शकत. मग तेवढ्यात एक त्याचा मित्र आला आणि त्याला म्हणला अरे अरे पिसाळीला कुत्र लागलंय मागं पळ म्हणलं. जे एवढं फास्ट पळालं त्यानं 100 मीटर त्यानं 5 सेकंदात पळाला. मी त्याला म्हणलं अरे कुत्र मागं लागलं तर तू एवढं जोरात पळू शकतोस आणि अशा वेळी तू पळू शकतो. तू रेकॉर्ड बोलचा रेकॉर्ड ब्रेक केलास म्हणलं. असं मला त्यामुळं विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे की आपल्या माग किंवा आपण काय तर कुठल्या तर ह्याच्यात असल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. जे संकट येतात आपल्यावर त्या संकटांना आपण चॅलेंज म्हणून जर स्वीकारलं तरच तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये एका काय करू शकता. नाहीतर आहेच आपले काय करणारा म्हणून एखाद्याला विद्यार्थ्याला विचारलं तर काय वडिलाचं आहे सगळं वडिलाच्या याच्यावर हे झाल्यानंतर वडिलाची प्रॉपर्टीवर करायचं. त्याच्यामध्ये काय अर्थ आहे. तुम्ही काय करणार आहे हे महत्वाचं आहे. आणि जिद्द अंगात जिद्द पाहिजे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर आक्रमण केलं होतं. सुरतवर आक्रमण केल्यानंतर त्या ठिकाणी इंग्रज असताना इंग्रजांना लुटले. त्यांनी इंग्रजांना लुटल्यानंतर त्यांना एक बाकीचं सोनं नाणं हिरे जवाहरात भरपूर मिळाले. पण तिथे त्यांना एक यंत्र सापडलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते यंत्र स्वतःबरोबर आणलं. काय बाबा हे त्यांनी काय सोडून दिलं नाही. काय तर असेल आपलं टाकून द्यायचा प्रकार केला नाही त्यांनी. काय बाबा हे काय आहे यंत्र काय आहे. त्यांनी इंग्रजांना पत्र लिहिलं की ह्या यंत्राचं काय आम्हाला सांगा. इंग्रज कशाला सांगतात. छत्रपतींनी सोडली नाही जिद्द. हे काय आहे हे कशासाठी वापरलं जातं. नंतर त्यांनी म्हणले एका तुमचा माहितीदार माणूस पाठवा आमच्याकडे. काय यंत्र नाही पाठवलं त्यांनी. छत्रपतींनी त्या यंत्राचं बघितलं याच्यातनं काय होतंय काय नाही विचारलं केलं. शेवटी त्यांनी तिथं एक पारेख नावाच्या माणसाजवळ ते यंत्र दिलं आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये आले निघून सुरतवरनं. मग ते यंत्राचा जे अभ्यास आहे ते यंत्र त्यांनी त्या पारेखनी जिद्दीने ते काय म्हणून त्यांनी शोधलं. ते यंत्र होतं छापखान्याचं. जे पहिलं त्यावेळेस जे आपण छापखाना तयार करतो त्याच्यामुळं ते सगळे त्यातनं छापून निघायचं जे काम करत होतं ते यंत्र होतं. म्हणून त्यावेळेस पहिला भारतातला छापखाना जो तयार झाला सुरतला झाला आणि त्या छापखान्याचं नाव दिलं शिवाजी महाराज छापखाना म्हणून. अशी आपण जिद्द ठेवायला पाहिजे. जिद्द कुठल्याही गोष्टीचं तुम्ही मुलांनो जिद्द ठेवा की मी आता ते मुलगा म्हणल्याचं की मी 100 मीटर 7 सेकंद का मी 5 सेकंदात पळून जातो. तर छत्रपतींनी जसं ते जिद्द केली तशी तुम्ही सर्वांनी जिद्दीने पुढे लागायला पाहिजे. आणि जिद्द केल्याशिवाय ह्या जगामध्ये आपल्याला काहीच मिळत नाही. आपण एखादं नवीन घर बांधल्यानंतर त्या घरावर पाटी लावतो. तुमची नावाची पाटी लावता का नाही. पाटी लावतो. मग त्या पाटीवर काय लिहिता की माझी 100 एकर जमीन आहे लिहिता का. माझ्याकडे एवढा एवढा मोठा गोटा आहे लिहिता का. त्या ह्याच्यावर तुम्ही फक्त लिहिता काय BSc झालो BA झालो पुढे असलं तर डॉक्टर म्हणून लिहिता इंजिनियर असलं इंजिनियर म्हणून लिहिता. त्यामुळे बाळांनो मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की आपलं जे शिक्षण घेणार आहे जे डिग्री घेणारी आहे त्या डिग्रीला त्या शिक्षणालाच महत्त्व आहे. बाकीचं हे सगळं जे तुमची प्रॉपर्टी प्रोडक्ट फक्त थोतांड आहे. त्यामुळे आपल्या गावातील एवढे मोठ्या प्रमाणात साहेबांनी अजून कुठल्या बरामपूरला कॉम्प्युटर दिले 10 दिले. इथं आपल्या ह्याला दिले 10 दिले. पण आपल्या नागनाथ प्रशालावर विशेष प्रेम आहे म्हणून साहेबांनी ते 20 तुम्हाला लॅपटॉप दिलेले. त्या लॅपटॉपचा तुम्ही सर्व मुलांनी चांगला त्याचा फायदा करून घ्या. त्याच्यातनं चांगलं तुम्ही करून
पुढं भविष्यामध्ये तुम्हाला शिक्षणामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. कोण डॉक्टरला जाईल, कोण इंजिनियर होईल, कोण UPSC करेल, कोण MPSC करेल. पण आजकालचं जग हे लॅपटॉप आणि कॉम्प्युटर शिवाय चालत नाही. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त सरांच्या मागं लागून, गुरुजींच्या मागं लागून काय तुम्हाला शिकायचं असेल ते लॅपटॉपमधनं चांगलं शिकून घ्यावं. आणि आणि ह्या पुढं अजून काय आपल्याला शाळेला गरज भासली तर आम्ही गावचे लोक, आम्ही म्हणा, साहेब म्हणा, सर्वजण आपल्या पाठीशी राहतील. आणि हे लॅपटॉप दिलेत म्हणल्यानंतर मी शिक्षक लोकांनाही सांगू इच्छितो की साहेबांनी नुसते लॅपटॉप दिले म्हणतात साहेबांचं लक्ष राहणार नाही असं नाही. ज्या वेळेस कुर्नूलला येतील त्यावेळेस जसं जिल्हा परिषद शाळेकडे मीटिंग लावते, जिल्हा परिषद शाळेचे कॉम्प्युटर कसे चालू आहेत, एखाद्या तुमच्या विद्यार्थ्यांना उठवून मला चालू करून दाखव म्हणतील, सांग म्हणतील काय शिकली काय नाही, त्यावेळेस तुम्ही सुद्धा शिक्षकांनी त्यामुळे प्रामाणिकपणे सर्व मुलांना शिकवा. आणि त्याबद्दल ज्यावेळेस साहेब येतील त्यावेळेस त्यांच्या समाधानासारखं उत्तर मुलांकडनं आलं तरच एवढे 20 लॅपटॉप आपल्याला दिलेले त्याचं काय तर सार्थक लागलंय असं साहेबांनाही वाटेल, आपल्यालाही वाटेल आणि सर्व मुलांनाही त्यातनं फायदा होईल. एवढंच ह्या प्रसंगी मी आपल्या सर्वांना सांगतो. आणि बराच उशीर झालाय आणि बराच वेळ मुलंही उन्हात बसलेत, त्याबद्दल मी जास्त वेळ न घेता माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.